हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मी रुपाली पाटील. आज आहे माझ्या भावाची एंगेजमेंट, म्हणजे माझ्या मावशीच्या मुलाची एंगेजमेंट आहे आणि मी आज ग्रीन कलरची साडी घालणार आहे आणि त्याच्यावर मी कसा मेकअप करणार आहे त्याचा ट्युटोरियल मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. चला तर मग स्टार्ट करूया आपण. सर्वात प्रथम मी इथे मॉइश्चरायझर घेतला आहे. मी रेकॉर्डचं मॉइश्चरायझर घेतलेलं आहे. इथे सगळं व्यवस्थित स्किनवर अप्लाय करून घेतला. देन मी आता प्रायमर लावलं आहे. इथे प्रायमर मी इथे युरोप गर्लचं हे घेतलेलं आहे. मी आता इथे प्रोडक्ट तुम्हाला शो नाही करत आहे, पण मी इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला हवं असेल तर मी कोणते प्रोडक्ट यूज केले आहे त्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथून तुम्ही परचेस करू शकता. आता मी इथे चीन घेतलेला आहे, करेक्टर आहे तो, आणि एकदम इथे छोटा ब्लेंडर घेतला होता. म्हणजे माझा ब्रश मिळत नव्हता म्हणून मी पटकन ब्लेंडर घेतला छोटा आणि त्याच्याने लावून घेतलं. खूप कमी ॲप्लिकेशन केलेलं आहे आणि ते युरोप गर्लचं फाउंडेशन घेऊन मी स्किनवर अप्लाय करून घेतलं व्यवस्थित पूर्ण फेसवरती. व्यवस्थित ब्लेंड करून घेतलं. देन मी इथे फेसचा कन्सिलर घेतलेला आहे, लिक्विड कन्सिलर, मीडियम शेड आहे हा. तुम्ही बघू शकता मी कुठे कुठे कसं आणि पद्धतीने अप्लाय केला आहे. फोरहेडला, चीकला आणि नोजला वगैरे, अंडर आईजच्या खाली कसं यूज केलेलं आहे. आता मी इथे अजून एक घेतलेला आहे युरोप गर्लचा. मी आता दोन्ही पहिले अप्लाय करून घेते आणि मग नंतर व्यवस्थित ब्लेंड केलेलं आहे. मी एकसाथ दोन्ही ॲप्लिकेशन केले आणि ब्लेंड करून घेतले. मी तुम्हाला हवं असेल तर याच्या सगळ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक तुम्हाला बायोमध्ये देते, तिथून तुम्ही परचेस करू शकता. मी इथे जे पण प्रोडक्ट यूज केलेले आहेत ते खूप कमी प्राईसमध्ये आहेत, एकदम अफोर्डेबल आहेत. तुम्हीसुद्धा परचेस करू शकता आणि मेकअप माझ्याबरोबर शिकू शकता कसं करायचं ते. खास करून जे बिगिनर्स आहेत त्यांच्यासाठी खूप चांगलं आहे, कारण कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्ही खूप चांगला मेकअप करायला शिकू शकता. आणि आता मी सुद्धा तो जो मेकअप तुम्हाला दाखवते तो पण पार्टीवेअर आहे, जो मी स्वतः माझ्या भावाच्या एंगेजमेंटला करते आहे. आता इथे मी रेकॉर्डची ट्रान्सल्युसंट पावडर यूज करत आहे, जिचा शेड एकदम व्हाईट कलरचा असतो. या लूज पावडरचा यूज तुम्ही मीडियम टू फेअर स्किन टोनसाठी तुम्ही यूज करू शकता, जेणेकरून तुमचा शेड आहे तो जास्त चेंज, म्हणजे ऑलमोस्ट नाहीच चेंज होत. जो तुम्ही फाउंडेशन यूज केलेला आहे तोच व्यवस्थित राहतो, म्हणूनच त्याला ट्रान्सल्युसंट पावडर असं म्हटलं जातं. पण तुम्ही डार्क शेडसाठी किंवा डस्की स्किनसाठी तुम्ही इथे यूज नाही करू शकत त्याचा, कारण मग त्याचा स्किन टोन थोडा चेंज होऊ शकतो पावडर वेगळी शेड यूज केल्यामुळे. आता मी फक्त पावडर पफनी अप्लाय करून घेतला आणि नंतर ब्लेंड करण्यासाठी ब्रशचा यूज केलेला आहे इथे. तुम्ही बघू शकता मी पूर्ण व्यवस्थित ब्रशनी पूर्ण ब्लेंड करून घेते आहे. आणि त्यानंतर मी आता युरोप गर्लची पावडर घेतलेली आहे, कॉम्पॅक्ट पावडर घेतलेली आहे आता, आणि ती पूर्ण परत फेसवरती अप्लाय करून घेते. आणि आता इथे आय मॅजिकचं कॉन्टोर पॅलेट मी इथे यूज केलं आहे. मी व्यवस्थित कॉन्टोरिंग करून घेते पूर्ण फेसवरती. तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने ते कॉन्टोर केलेलं आहे. त्यानंतर मी इथे नेक्स्ट ब्लशचा यूज केलेला आहे. ब्लशसाठी मी टच करून जो ब्लशचा पॅलेट आहे त्याच्यामध्ये 6 शेड असतात, तो मी इथे पॅलेट घेतलेला आहे ब्लशसाठी. आणि त्यानंतर मी इथे PSCचा हायलायटर यूज केलेला आहे. 02 नंबर शेड आहे PSCचा. हायलायटर लावताना कशा पद्धतीने ॲप्लिकेशन करायचं हे तुम्ही बघू शकता. मी कसा ब्रश फिरवते, अशा पद्धतीने जर तुम्ही पण यूज केलं हायलायटर लावताना तर ते व्यवस्थित त्याचं ॲप्लिकेशन बसतं. नेक्स्ट मी इथे आता आयब्रो फिल करणार आहे. पण आयब्रो फिल करतानाचा जर तुम्हाला डिटेलमध्ये आयब्रो व्यवस्थित कशा पद्धतीने म्हणजे फील करायला हवे, हा जर व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. मी त्याच्यासाठी एक सेपरेट व्हिडिओ नक्की बनवेल. आणि ही जो कॉर्नर पॉईंटला कशा पद्धतीने शार्प करायचा असतो, यासाठी जर तुम्हाला डिटेलमध्ये शिकायचं असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. मी नक्की त्याच्यासाठी व्हिडिओ बनवेल. नेक्स्ट आता मी आयब्रो फिल करून झाला की इथे आय मेकअप स्टार्ट करते. आय मेकअप करण्यासाठी मी फर्स्ट ब्राऊन कलरचा शेड यूज केलेला आहे.
आत्ता मी जो आय मेकअप करते तो सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये आहे. सगळे आता न्यूड शेडमध्येच आय मेकअप करतात. त्यामुळे आता आमच्या सध्याच्या माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघाल की जास्त ब्राऊन कलरच यूज करते आहे मी. बिकॉज आता कोणी असं साडीच्या अकॉर्डिंग ड्रेसच्या अकॉर्डिंग कोणी कलर जास्त यूज करत नाही आहेत. तो ट्रेंड सध्या नाही आहे. अशाच नवीन टिप्स आणि ट्रिक्स जर माझ्याकडून तुम्हाला शिकायच्या असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण तुमचा एक सबस्क्राईब आणि तुमचा एक लाईकमुळे मला नेहमी प्रोत्साहन मिळतं. आता तुम्ही पाहिलंच असेल मी इथे इनर कॉर्नरला आणि आयब्रोच्या बरोबर खाली म्हणजे आपली आयब्रो पण डिफाईन होते आणि आय मेकअपही छान दिसतो. त्यासाठी मी इथे सिल्वर कलर म्हणजे सिल्वर प्लस जो गोल्डन आहे मी इथे फक्त हायलायटरचा यूज केलेला आहे. इथे कुठला आय मेकअपसाठी दुसरा ब्राऊन शेड फक्त एक सिंगल घेतला. त्यानंतर फक्त हे 2 जे हायलायटर आहेत त्यामधूनच मी आय मेकअपला जास्त यूज केलेला आहे. आता शिमर म्हणून सुद्धा मी हायलायटरचाच यूज केलेला आहे इथे. आणि मी इथे लायनर ऑफ कॅमेरा जाऊन लायनर लावून घेतलं. आणि इथे मी थोडंसं माझे डोळे मोठे दिसण्यासाठी व्हाईट कलरचं काजळ यूज केलं आहे. त्यानंतर इनर कॉर्नरच्या बरोबर साईडला थोडंसं खाली तिथे मी परत हायलायटर लावून घेतलं सिल्वर फॅन्टा ब्युटीचं. आणि मी ते लिप पेन्सिलने बॉर्डर काढून घेतली. लिपस्टिक जर तुम्हाला परफेक्ट ड्रॉ करायची असेल ना तर तुम्हाला लिप बॉर्डरची लिप पेन्सिलची ही फर्स्ट यूज करणं मस्ट आहे. त्यानंतर तुम्ही लिपस्टिकचं मग तुम्ही मॅट यूज करा किंवा लिक्विड यूज करा, ते डिपेंड तुमच्यावर करतं. पण बॉर्डर जर काढला तर व्यवस्थित त्याचा शेप आहे तो ड्रॉ होतो. आपल्या लिप आपली छान उठून दिसतात. त्यानंतर आता बघा मी इथे आतमध्ये ब्राऊन कलरचाच जो शेड आहे तो इथे लिपस्टिक यूज केलेली आहे. आणि मला थोडंसं लाईट दाखवायचं होतं जो सेंटर पॉईंटला मध्ये, तर मी ते कन्सिलर घेतला आणि जस्ट टॅप टॅप करून घेतलं. त्यामुळे तुम्ही बघू शकता माझा शेड थोडा तिथे कसा लाईट झाला होता. सो माझा इथे मेकअप डन झालेला आहे. आणि ही माझी साडी आहे ग्रीन कलरची. मी फटाफट माझे हेअर आणि हेअरस्टाईल आणि ज्वेलरी वगैरे घालून रेडी पूर्ण होऊन तुमच्यासमोर आली आहे. आणि आत्ता हे सगळं माझा लुक आहे. तर मी थोडीशी इयरिंग्समध्ये कन्फ्यूज झाली होती या दोघांपैकी कोणते घालू तर फायनली मी मोठेवाले इयरिंग्स हे चूज केले. सो हिअर इज माय फायनल लुक. मग छान दिसते ना मी. तुम्हालाही आवडला का माझा हा मेकअप? जर माझा हा लुक आवडला असेल तर मला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा मी कशी दिसते. माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग जाऊया माझ्या भावाच्या एंगेजमेंटला. दिसतो ना माझा भाऊ एकदम हिरो. माझी वहिनीसुद्धा खूप छान दिसत होती. चला तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया फ्रेंड्स नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, सी यू.